आज कोपरगाव जिल्हा परिषद गटातून माझी सुविद्य पत्नी सौ विद्या रामकृष्ण वेता यांच्या प्रचाराचा नारळ, त्याचबरोबर या गणातून आमचे तरुण तडफदार उमेदवार आदरणीय अमित नाना या दोघांच्या प्रचाराचा नारळ ह्या गणातून आम्ही आज नारळ फोडण्याचा शुभारंभ सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये आज या ठिकाणी आयोजित केला। खरं तर होऊ घातलेल्या 2026च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सामान्य कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीने यावेळेला उमेदवारी दिली नसल्यामुळं या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आवाज ऐकून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव खऱ्या अर्थानं माझी पत्नी सौ विद्या रामकृष्ण वेता आणि या गणातून आदरणीय अमित नाना असे 2 उमेदवार, तसेच आमचा पलीकडल्या गणाचा उमेदवार हा उद्या फायनल होईल, असे 3 उमेदवार या जिल्हा परिषद गटातून आम्ही अपक्ष म्हणून उभा करतोय। खरं तर आजचा माहोल बघितल्यावरती खऱ्या अर्थानं आज सिद्धनाथाच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो आणि आजचा माहोल बघून खऱ्या अर्थानं आमचा आजच विजय झाला असं म्हणायला काय हरकत नाही। कार्यकर्त्यामध्ये असणारा जल्लोष मी सातत्यानं गेले 8-9 वर्ष या जिल्हा परिषद गटात असेल किंबहुना कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मदत करण्याची भूमिका, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आवाज ऐकून घेण्याची भूमिका खऱ्या अर्थानं मी गेले 8-9 वर्ष करत असल्यामुळं कार्यकर्त्यांचा खूपच आग्रह होता की यावेळेला भाऊ तुम्ही थांबून चालणार नाही आणि तुम्ही थांबला तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची गळचेपी होते, म्हणून खऱ्या अर्थानं मी निर्णय घेतलेला आहे की यावेळेला आपण अपक्ष म्हणून या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवतोय। मी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे कार्यकर्ते यांना मनापासूनचे धन्यवाद देईन की त्यांनी या आजच्या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या संख्येनं उपस्थित साहेब, गेल्या 25 वर्षात तुम्ही कमळ पोचवण्याचं काम केलं घरोघरी या मतदारसंघात किंवा जिल्ह्यात सुद्धा। कशा पद्धतीने काय नक्की असं झालं की तुम्हाला थांबवलं गेलं? काही ठराविक नेत्यांना माझ्यासारखा कार्यकर्ता किंबहुना अमित नाना असेल किंवा आमच्या अनेक कार्यकर्ते यांना या ठिकाणी नको होतं, म्हणून खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची या ठिकाणी एबी फॉर्म दिले नाहीत आणि आमची तिकीटं कापली। परंतु आम्ही सातत्यानं सर्वसामान्यांचा विचार घेऊन भारतीय जनता पार्टीचे विचार पोचवण्याचं काम मी तरी स्वतः 25 वर्ष करतोय। परंतु मला असं वाटलं नाही की यावेळेला आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्यांना तिकीट दिल्या जातील, परंतु तो प्रकार आपण सगळ्या माध्यमांनी किंबहुना सर्व जनतेनं बघितला आहे की या जिल्हा परिषद गटामध्ये काय प्रकार घडला आणि कशा प्रकारे या ठिकाणी तिकिटा देण्यात आल्या। आज तुमच्या नारळ शुभारंभ केला प्रचाराचा, तर ह्याच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्याबरोबर सर्वसामान्य पण लोक तुमच्याबरोबर या ठिकाणी खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे इथं अनेक कार्यकर्ते, परंतु एखाद्या नेत्यावरती अन्याय किती मोठ्या प्रमाणात होतो ते गेली सलग 8-9 वर्ष माझे कार्यकर्ते बघतायत। खरं तर कार्यकर्त्यांचा हा उद्रेक झालेला आहे की आपल्या नेत्याला किती वेळा डावललं जातंय, त्यामुळं कार्यकर्त्यांचीच इच्छा आहे की भाऊ तुम्ही यावेळेला अपक्ष म्हणून लढलं पाहिजे, म्हणून ही आज आमची निवडणुकीची लढाई किंबहुना ही संघर्षाची लढाई आम्ही या ठिकाणी उभा केली।